युअर स्मार्ट लर्निंग चॅनल. आज आपण प्रॉब्लेम सेट 39 यामधील क्वेश्चन 3 लर्न अँड सॉल्व करून घेणार आहोत. हा प्रॉब्लेम सेट आहे क्लास 5 मॅथ्समधील चॅप्टर नंबर 9 डेसिमल फ्रॅक्शन यामधील. या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण क्वेश्चन नंबर 1 आणि 2 सॉल्व करून घेतलेले आहे. ते व्हिडिओ तुम्ही पाहिले नसतील तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही ते व्हिडिओ पाहू शकता. सो वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. प्रॉब्लेम सेट 39 क्वेश्चन 3 राईट हाऊ मेनी मीटर्स अँड हाऊ मेनी सेंटीमीटर्स. इथे डेसिमल फॉर्म दिलेले आहे, त्यामध्ये किती मीटर्स आहेत आणि किती सेंटीमीटर्स आहेत हे आपल्याला राईट करायचं आहे. तर त्या अगोदर आपण रिव्हिजन करून घेऊयात. तर तुम्हा सर्वांना माहिती आहे की 1 मीटर इज इक्वल टू 100 सेंटीमीटर. जेव्हा 100 सेंटीमीटर्स कंप्लीट होतील तेव्हा काय होईल, 1 मीटर होईल. ओके. तर आता मीटरचं कन्व्हर्जन जर आपल्याला सेंटीमीटरमध्ये करायचं असेल तर ते कसं करणार, यासाठी आपण काही एक्झाम्पल पाहूयात. इथे पहा, 5 मीटर्स. 5 मीटर्स म्हणजे किती सेंटीमीटर्स? 5 मीटर्स मीन्स हाऊ मेनी सेंटीमीटर्स. तर काय करावं लागेल, इथे आपल्याला 5 मीटर्सला 100ने मल्टिप्लाय करावं लागेल, कारण 1 मीटर इज इक्वल टू 100 सेंटीमीटर. सो 5 मीटर इज इक्वल टू 5ला 100ने मल्टिप्लाय केलं म्हणजे मीटरचं कन्वर्जन कशामध्ये होईल, सेंटीमीटरमध्ये होईल. सो 5 इंटू 100 500. ओके. सो 5 मीटर इज इक्वल टू 500 सेंटीमीटर्स. आता हे पाहिलं आपण, मीटरचं कन्वर्जन सेंटीमीटरमध्ये केलं. आता सेंटीमीटरचं कन्वर्जन मीटरमध्ये कसं करणार आपण, तर त्यासाठी एक एक्झाम्पल पाहूयात. 25 सेंटीमीटर्स. 25 सेंटीमीटर्स म्हणजे किती मीटर? तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, 25 सेंटीमीटर्सला 100ने डिवाईड करावं लागेल. 100ने डिवाईड करावं लागेल म्हणजे सेंटीमीटरचं कन्वर्जन मीटरमध्ये होईल. ओके. तर आता हा कशामध्ये आहे, डेसिमल फ्रॅक्शनमध्ये आहे. सो याचा आपल्याला डेसिमल फॉर्ममध्ये करायचं आहे. तर 25 न्यूमरेटर ॲज इट इज आपण लिहिणार. आता डिनॉमिनेटरला किती झिरो आहेत, 2 झिरो आहेत. सो 2 डिजिट सोडून आपल्याला पॉईंट द्यायचा आहे आणि नंतर हा 0 द्यायचा. सो 25 सेंटीमीटर्स इज इक्वल टू 0.25 मीटर्स. तर मुलांना समजलं का तुम्हाला? जेव्हा मीटरचं कन्वर्जन सेंटीमीटरमध्ये करायचं असेल तेव्हा आपण 100ने मल्टिप्लाय करतो, कारण 1 मीटर इज इक्वल टू 100 सेंटीमीटर्स. आणि जेव्हा सेंटीमीटरचं कन्वर्जन मीटरमध्ये करायचं असेल तेव्हा आपण 100ने काय करणार, डिवाईड करणार. ओके. फर्स्ट एक्झाम्पल आहे 58.75 मीटर. आता हा डेसिमल पॉईंट झाला. डेसिमल पॉईंटच्या लेफ्ट साईडला आहे 58. 58 काय झाला, मीटर झाला. इथे आपण लिहून घेऊयात 58 मीटर्स. आता डेसिमल पॉईंटच्या राईट साईडला आहे 75.75. ओके. हा मीटर आहे, तर याचं कन्वर्जन आपल्याला सेंटीमीटरमध्ये करायचं आहे. तर इथे पहा 0.75 मीटर्स म्हणजेच किती सेंटीमीटर्स, 0.75 मीटर्स म्हणजे किती सेंटीमीटर्स. सो 0.75 मीटर्स म्हणजे 0.75ला आपल्याला 100ने मल्टिप्लाय करावं लागेल, कारण 1 मीटर इज इक्वल टू 100 सेंटीमीटर्स. सो आता यांचं मल्टिप्लिकेशन कसं करणार आपण, 0.75 इंटू 100. 0.75 म्हणजेच 0.75. ओके. आता हे 100चे 2 झिरो ॲज इट इज द्यायचे. 1 इंटू 5 5, 1 इंटू 7 7. 2 पॉईंट सोडून डेसिमल, 2 डिजिट सोडून डेसिमल पॉईंट आहे. तो 2 डिजिट सोडून आपण डेसिमल पॉईंट दिला. सो किती आलं, 75. 75. इथे काय लिहिणार आपण, 0.75 मीटर्स म्हणजेच 75 सेंटीमीटर्स. म्हणजे इथे पहा काय आलं, 58 मीटर्स आलं आणि हे 0.75 मीटर्स म्हणजेच किती झाले, 75 सेंटीमीटर्स.
आपला आन्सर काय आलं 58 मीटर्स अँड 75 सेंटीमीटर्स. सेकंड एक्झाम्पल आहे 9.30 मीटर्स. तर डेसिमल पॉईंटच्या लेफ्ट साईडला 9 आहे, सो 9 काय झाला 9 मीटर झाला. आता 0.30 मीटर आहे, तर याचं कन्वर्जन आपल्याला सेंटीमीटरमध्ये करायचं आहे. 0.30 मीटर्स म्हणजे किती सेंटीमीटर्स. सो 0.30 मीटर्स म्हणजेच 0.30 मीटर्स इज इक्वल टू 0.30ला 100ने मल्टिप्लाय करायचं म्हणजे मीटरचं कन्वर्जन सेंटीमीटरमध्ये होईल. इथे पहा 0.30 इंटू 100, 2 0 ॲज इट इज दिले, 1 इंटू 0 0, 1 इंटू 3 3, 2 डिजिट सोडून डेसिमल पॉईंट आहे, सो 2 डिजिट सोडून आपण डेसिमल पॉईंट दिला, किती आलं 30 आलं. सो 0.30 मीटर्स म्हणजेच 30 सेंटीमीटर्स. ओके, इथे लिहायचं आपण 30 सेंटीमीटर्स म्हणजे किती झाले 9.30 मीटर्स म्हणजे 9 मीटर्स अँड 30 सेंटीमीटर्स. थर्ड एक्झाम्पल आहे 0.30 मीटर्स. डेसिमल पॉईंटच्या लेफ्ट साईडला आहे 0, राईट साईडला आहे 0.30 मीटर्स. ओके, आता या 0.30 मीटर्सचं आपल्याला सेंटीमीटर्समध्ये कन्वर्जन करायचं आहे. 0.30 मीटर्स म्हणजेच किती सेंटीमीटर्स, हाऊ मेनी सेंटीमीटर्स. सो 0.30 मीटर्स म्हणजेच 0.30 मीटर्स. आता 0.30 मीटर्सला आपण 100ने मल्टिप्लाय करणार. का मल्टिप्लाय करणार, तर 1 मीटर्स इज इक्वल टू 100 सेंटीमीटर असतं, म्हणून आपण 100ने याला मल्टिप्लाय करणार. तर याचं मल्टिप्लिकेशन काय येईल 0.30 इंटू 100. हे 2 0 ॲज इट इज द्यायचे, 1 इंटू 0 0, 1 इंटू 3 3, 2 डिजिट सोडून डेसिमल पॉईंट आहे, सो 2 डिजिट सोडून आपण डेसिमल पॉईंट दिला, किती आलं 30 आलं. सो 0.30 मीटर्स इज इक्वल टू 30 सेंटीमीटर्स. सो 0.30 मीटर्स म्हणजे किती झाले 30 सेंटीमीटर्स झाले. 30 सेंटीमीटर्स. एक्झाम्पल आहे 0.3 मीटर्स. तर 0.3चं कन्वर्जन आपल्याला सेंटीमीटर्समध्ये करायचं आहे. सो 0.3 मीटर्स म्हणजेच किती सेंटीमीटर्स, हाऊ मेनी सेंटीमीटर्स. सो 0.3 मीटर्सला आपल्याला 100ने मल्टिप्लाय करावं लागेल म्हणजेच मीटरचं कन्वर्जन सेंटीमीटर्समध्ये होईल. सो 0.3 इंटू 100 किती येईल, 100चे 2 0 ॲज इट इज द्यायचे, 1 इंटू 3 3, एक डिजिट सोडून डेसिमल पॉईंट आहे, सो एक डिजिट सोडून आपण डेसिमल पॉईंट दिला, किती आलं 30 आलं. सो 0.3 मीटर्स म्हणजेच 30 सेंटीमीटर्स. सो आपला आन्सर काय आलं इथं 30 सेंटीमीटर्स. नेक्स्ट एक्झाम्पल आहे 1.62 मीटर्स. आता याच्यामध्ये मीटर्स किती आणि सेंटीमीटर्स किती ते आपण पाहणार आहोत. डेसिमल पॉईंटच्या लेफ्ट साईडला आहे 1, सो काय झाला 1 मीटर्स झाला. राईट साईडला आहे 62 मीटर्स, सो 0.62 मीटर्स म्हणजे किती सेंटीमीटर्स. सो 0.62 मीटर्सला आपल्याला 100ने मल्टिप्लाय करावं लागेल. 0.62 इंटू 100 म्हणजे काय होईल मीटरचं कन्वर्जन हे सेंटीमीटर्समध्ये होईल. ओके, तर इथे पहा 0.62 इंटू 100 किती येईल, 100चे 2 0 दिले, 1 इंटू 2 2, 1 इंटू 6 6, 2 डिजिट सोडून डेसिमल पॉईंट, सो किती आले 62 आलं. सो 0.62 मीटर्स म्हणजेच 62 सेंटीमीटर्स. ओके, सो इथे पहा 1.62 मीटर्स म्हणजे 1 मीटर्स अँड 62 सेंटीमीटर्स हे आपलं आणलं ॲन्सर. ओके, 6th एक्झाम्पल आहे 91.4 मीटर्स. 91 काय झाला डेसिमल पॉईंटच्या लेफ्ट साईडला आहे, सो 91 काय झाला मीटर्स, 91 मीटर्स. आता 0.4 मीटर, 0.4 मीटर म्हणजे हाऊ मेनी सेंटीमीटर्स.
सो 0.4 मीटर्स म्हणजे 0.4ला 100ने आपण मल्टिप्लाय करणार, म्हणजे मीटरचं कन्वर्जन सेंटीमीटर्समध्ये होईल. सो 0.4 इंटू 100, 100चे 2 झिरो दिले, 1 इंटू 4 4, किती एक डिजिट सोडून आपल्याला डेसिमल पॉईंट द्यायचा आहे. किती आलं 40. सो 0.4 मीटर्स म्हणजेच 40 सेंटीमीटर्स. इथे पहा 91.4 मीटर्स म्हणजे 91 मीटर्स अँड 40 सेंटीमीटर्स. हे आपलं आलं ॲन्सर. 7 नंबरचं एक्झाम्पल आहे 7.02 मीटर्स. डेसिमल पॉईंटच्या लेफ्ट साईडला 7 आहे. सो 7 किती झाला 7 मीटर्स झाला. डेसिमल पॉईंटच्या राईट साईडला आहे 0.2 मीटर्स. आता या 0.2 मीटर्सचं आपल्याला कन्वर्जन सेंटीमीटर्समध्ये करायचं आहे. सो 0.02 मीटर्स म्हणजेच हाऊ मेनी सेंटीमीटर्स. सो 0.02 मीटर्सला आपल्याला 100ने मल्टिप्लाय करावं लागेल, म्हणजेच मीटरचं कन्वर्जन हे सेंटीमीटरमध्ये होईल. सो 0.02 इंटू 100 किती येईल, 100चे 2 झिरो दिले, 1 इंटू 2 2, 1 इंटू 0 0. सो 2 डिजिट सोडून डेसिमल पॉईंट दिला, किती आलं 2 आलं. ओके. सो 0.02 मीटर्स म्हणजेच 2 सेंटीमीटर. मग इथे पहा 7.02 मीटर्स म्हणजे 7 मीटर्स अँड 0.02 मीटर्स म्हणजेच 2 सेंटीमीटर. सो 7 मीटर 2 सेंटीमीटर्स. लास्ट एक्झाम्पल आहे 0.09 मीटर्स. तर इथे पहा डेसिमल पॉईंटच्या लेफ्ट साईडला आहे 0 आणि राईट साईडला आहे 0.09 मीटर्स. तर या 0.09 मीटरचं कन्वर्जन आपल्याला सेंटीमीटरमध्ये करायचं आहे. 0.09 मीटर्स म्हणजेच किती सेंटीमीटर्स. सो 0.09 मीटर्स म्हणजे 0.09 मीटर्स इज इक्वल टू 0.09 इंटू 100ने मल्टिप्लाय करणार आहोत, म्हणजेच मीटरचं कन्वर्जन सेंटीमीटरमध्ये होईल. सो 0.09 इंटू 100, 100चे 2 झिरो ॲज इट इज दिले, 1 इंटू 9 9, 1 इंटू 0 0, 2 डिजिट सोडून डेसिमल पॉईंट द्यायचा आहे. सो किती आले 9 आले. सो 0.09 मीटर्स म्हणजेच 9 सेंटीमीटर्स. तर इथे पहा काय आपला आन्सर येणार 9 सेंटीमीटर. अशा प्रकारे आपण प्रॉब्लेम सेट 39 यामधील क्वेश्चन 3 सॉल्व करून घेतलेला आहे. आय होप तुम्हाला यामध्ये काही डाऊट्स नसतील आणि नेक्स्ट क्वेश्चन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सो असेच आपले एज्युकेशनल रिलेटेड व्हिडिओ पाहण्यासाठी स्मार्ट लर्निंग चॅनलला लाईक करा, शेअर करा अँड सबस्क्राईब करा. थँक्यू फ्रेंड्स.